शिवसेना आमदार पात्रतेच्या निकालाचा मुहूर्त ठरला। 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर विधानभवनामध्ये निकाल वाचन, निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार पात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, तर विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। अध्यक्षांच्या निर्णयावर दोन्ही बाजू सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात। नार्वेकर अध्यक्ष की कार्यकर्ता म्हणून काम करतात पाहावं लागेल, अनिल परवांची खोचक टीका। राहुल नार्वेकरांचा निर्णय कायद्याला धरून नसणार, तो पूर्णपणे राजकीय असेल। तसं झाल्यास सुप्रीम कोर्टाची भूमिका काय हे महत्त्वाचं, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टात याचिका, 63 पुरावे न्यायालयामध्ये सादर। वंचित मवियातील घटक पक्ष त्यांनी अकोला मतदारसंघातून लढावं, राऊतांची मागणी, तर कुठूनही लढेल पण आधी जागावाटपाचा ठरवा। ठाकरे गटाच्या ऑफरवर आंबेडकरांची प्रतिक्रिया। जागावाटपाचा तिढा शरद पवार सोडवतील, दक्षिण ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। जागावाटपासंदर्भात आज मवियाची दिल्लीमध्ये बैठक, जागावाटपावर दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा, भावना गवळींविरोधातलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार, सूत्रांची माहिती, तर माझ्या उमेदवारीबाबत वरिष्ठ पातळीवर अद्याप चर्चा नाही, गवळींचं स्पष्टीकरण। ठाण्यात कायदा सुव्यवस्था खराब, मग पुण्यामध्ये काय आरत्या होतात का? जितेंद्र आव्हाडांकडून शिंदेंची पाठराखण आणि अजित पवारांवर टीका, पुण्याकडे बघण्याचाही सल्ला। शरद मोहोळ गुंड की हिंदुत्ववादी, यावरून राणे पिता पुत्रांमध्येच एकवाक्यता नाही, कोण तो मोहोळ म्हणून नारायण राणेंकडून हेटाळली, तर मोहोळनं हिंदुत्ववादी असल्याचा नितेश राणेंचा दावा। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचंही आंदोलन, 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर केदार यांची हायकोर्टात याचिका। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचे 100% भूसंपादन पूर्ण, आवश्यक असलेल्या जमिनीचा ताबा मिळाल्यानं पुढील कामं वेगात होणार। पुण्यात JN1च्या 150 रुग्णांची नोंद, पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर।